नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इटालियन मेक्सिकन या डिशपैकी एक डिश नाचोज ही रेसिपी. तर त्याच्यासाठीच याच्यामध्ये मक्याचं पीठ असतं. तर आता आपण 1 कप मका पीठ घेऊया. मक्याचं पीठ आजकाल आपल्याला सगळीकडे विकत मिळतं, म्हणजे तयार मिळतंच आहे, किंवा घरी सुद्धा आपण करू शकतो मिक्सरवर वगैरे. त्याच्यामध्ये अर्धा कप मैदा, एक सगळं साहित्य आपण साहित्य त्याच्यामध्ये सगळं घालून घेऊया. पाव कप चीज स्प्रेड आहे त्याच्यामध्ये. इथे तुम्ही चीज स्प्रेड वापरू शकता किंवा प्रोसेस चीज पण वापरू शकता. पाव कप घातलाय. एक चमचा लसणाची पेस्ट किंवा लसूण पावडर पण मिळते तशी, आपण ड्राय तसंही घालू शकतो. आपण घरगुती अगदी लसणाची पेस्ट घालतोय. आणि इथे आपण काय करतोय, कणकेमध्येच म्हणजे हे जे काही आपण पीठ भिजवणार आहे त्याच्यातच आपण लसूण पेस्ट, त्याच्यानंतर चीज, तिखट हे सगळं घालतोय. त्यामुळे मुळातच आपण ह्याचे जे काही आपण नाचोस बनवणार आहे ते इतके टेस्टी लागतात. त्यामुळे प्रत्येक वेळेला त्याला डीप हवंच असं काही नाही. त्याच्यावर नुसतं अगदी सॉस बरोबर सुद्धा छान लागतं. त्यामुळं कुठलाही मसाला पण स्प्रिंकल करण्याची गरज नाहीये, कारण आपण सगळा जो काही मसाला आहे तो आपण त्या कणकेत घालतोय. 1 चमचा लाल तिखट, आणि अर्धा चमचा मीठ, कारण त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी चीज स्प्रेड घातलंय, ते थोडंसं सॉल्टी असतं, तर त्यामुळे आपण त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घेतोय. आणि आता सगळं हे एकत्र करायचं आणि पाण्याने भिजवायचं. आता हे सगळं मी एकत्र करते. तर आता आपण हे नॉर्मल पाण्याने भिजवणार आहे. तर आता आपण इथे 1.5 कप झालेलं आहे आपलं सगळं पीठ दोन्ही मिळून. तर आपण इथे 1.5 कप पाणी घेतलेलं आहे. आणि कसं भरणार आहे तुम्ही कप, त्याच्यावरती थोडंसं पाण्याचा अंदाज राहतोय. तर आता आपण इथे 1.5 कप घेतलेलं आहे. पाणी सगळं एकदम न घालता थोडं थोडं घालत तर आपल्याला हे पाणी जे घेतलेलं होतं आपण 1.5 कप, त्यातलं आपलं 1/2 कप पाणी शिल्लक राहिलं आहे. म्हणजे आपल्याला फक्त अर्धा कप एवढ्या पिठासाठी पाणी लागलेलं आहे. खूप पण पातळ करायचं नाही आहे ते, त्यामुळं अर्धा कप पाणी घाला. आणि हे अगदी असं खूप घट्ट नाही आहे, पुरीच्या पिठासारखं आपलं पीठ झालेलं आहे. खूप अगदी घट्ट नाही आहे आणि खूप पातळ नाही आहे. तर आता हे आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया. पीठ आपलं रेस्ट होतंय तोपर्यंत आपण नाचोस सॉस करून घेऊया, किंवा त्याला डीप सुद्धा म्हणतात. तर आता आपण ते करून घेऊया. आपण डीप करतोय, तर त्यासाठी आधी एका बाउलमध्ये दुधात सगळं घालून घेऊया आणि मग नंतर आपण ते शिजवूया. तर एका बाउलमध्ये अर्धा कप दूध, आपण हे कच्चं दूध घेतलेलं आहे. त्याला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्येच. म्हणजे दूध थंड घ्यायचं, कारण म्हणजे कॉर्नफ्लॉवर वगैरे घातल्यानंतर त्याच्या गुठळ्या होतात जर गरम दुधात घातल्या तर, म्हणून दूध हे नेहमी थंड घ्यायचं, म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं. 1 टेबलस्पून मैदा, म्हणजे थोडक्यात आपण ह्याची पेस्ट तयार करून घेतली दुधाची. जसं आपण व्हाईट सॉस करतो तशा त्याचं हे टेस्ट येते. त्याच्याशी आपण पेस्ट करून घेतले, तर ही शिजल्यानंतर घट्ट होणार आहे. आणि आता सॉससाठी आपण कढई तापत ठेवूया. आपली दुधाची सगळी पेस्ट तयार करून झाली आहे कॉर्नफ्लॉवर वगैरे लावून. आणि आता आपण सॉस तयार करतोय. तर त्याच्यासाठी पॅनमध्ये आपण ऑलिव्ह ऑइल घेणार आहे. गॅस अजून चालू केलेला नाही आहे, कारण थंड पॅनमध्येच आपण ऑलिव्ह ऑइल घालून मग चालू करणार आहे, कारण शक्यतो ऑलिव्ह ऑइल जे आहे ते जास्त तापवलं जात नाही. तर त्यासाठी आपण थंड पॅनमध्येच आधी ऑलिव्ह ऑइल घालूया 1 टेबलस्पून. ह्याच पॅनमध्ये आपण 1 टेबलस्पून बटर घालूया आणि आता गॅस चालू करूया. आता आपण अगदी बारीक गॅस करून गरम करायला ठेवलेलं आहे बटर आणि ऑलिव्ह ऑइल. तर इथे आपण ऑलिव्ह ऑइल नाही वापरलं तरी साधं तेल वापरलं तरीही चालेल, किंवा फक्त बटरमध्ये केलं तरीही चालेल. पण इथे शक्यतो कॉन्टिनेंटल डिशला शक्यतो ऑलिव्ह ऑइल वापरतात. पण नसेल तर फक्त शेंगदाण्याचं न वापरता सूर्यफुलाचं चालू शकेल, कारण शेंगदाण्याचा थोडासा शेंगदाण्याचा वास येतो. तर त्यामुळे सूर्यफूल चालेल इथे, आणि पण शक्यतो ऑलिव्ह ऑइल घ्यायचं. तर आता तेल जास्त तापून न देता आपण त्याच्यामध्येच लगेच 1 चमचा लसूणची पेस्ट घालतोय.
आणि हे सगळं कच्चटमध्येच आपण भाजणार आहे, खूप अगदी त्याला फोडणीसारखं करपवणार नाही आहे लसूण पेस्ट वगैरे. आणि आता गॅस बारीक करून जी दुधाची पेस्ट आपण तयार केली होती कॉर्नफ्लॉवर आणि मैदा लावून ती आपण घालूया त्याच्यामध्ये. गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि हे मात्र सतत हलवायचं आहे. त्याच्यामध्येच आता आपण बाकीचे सगळे जे काही आहेत ऑरिगोनो वगैरे ते घालून घेऊया. हे आहेत मिक्स हर्ब्स 1 चमचा. हे मात्र सतत हलवावं लागतं, नाहीतर खाली कॉर्नफ्लॉवर असल्यामुळं लगेच लागलं जातं. अर्धा चमचा ओरिगोनो. 1 टेबलस्पून भरून साखर. आता हे घट्ट होताना इथं जर थोडंसं पाणी लागलं तर आपण पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये, कारण हा सॉस थोडासा घट्ट व्हायला लागलाय. तर आता आपण 1 टेबलस्पून त्याच्यामध्ये पाणी घालूया. या दुधाच्या भांड्यातच आपण 1 टेबलस्पून पाणी घातले आणि ते घालून पुन्हा सगळं एकसारखं करून घेऊया. हे छान असं शिजलं पाहिजे, कारण मैदा आणि कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये, तर ते शिजवून घ्यायचे आपल्याला. लगेच त्याच्यामध्ये पाव कप प्रोसेस चीज घालूया. एक टेबलस्पून घट्ट दही. अर्धा चमचा मीठ. सगळं असं छान असं हलवत हलवत तिला शिजवून घ्यायचं आहे. आपण चीजच्या क्यूब करून घातले, खिसून घातलं तरी चालेल किंवा जशी टाकली तरी पण ते विरघळलं जाते पूर्ण. मिरी पूड घालूया त्याच्यामध्ये. अर्धा चमचा मिरी पूड. आणि हे जे काही डीप असतात ते घट्ट स्वरूपातच असतात, तर त्यामुळे इथे आपलं पाणी जे काही प्रमाण आहे पाण्याचं ते अगदी परफेक्ट झालेलं आहे. इतपतच आपल्याला हे घट्ट हवं आहे. आणि आता शेवटी त्याच्यामध्ये आपण 1 चमचा चिली फ्लेक्स घालूया. साधारण अगदी 2 ते 3 मिनिटच आपल्याला हे शिजवायचं आहे. मस्त असा आपला नाचोस सॉस तयार आहे. आणि त्याच्यात जे काही आपण चीज घातलंय आणि ऑरिगॅनो घातलंय त्यामुळे असं घरातलं सगळं असं इटालियन मेक्सिकन काहीतरी डिश चालली, असं सगळीकडे त्याचा मस्त सुगंध असा छान दरवळलाय. हे सगळं करताना गॅस मात्र अगदी कमी ठेवलेला आहे, म्हणजे एकदम लो फ्लेम आहे. तर आता मी गॅस बंद करते. सॉस आपला झालेला आहे आणि हे थंड होत आहे, तोपर्यंत आपण आता नाचोस करून घेऊया. आपला सॉस होईपर्यंत आपण ह्याला रेस्ट केलं होतं. तर आता थोडंसं तेलाचा हात लावून पुन्हा हे थोडंसं मळून घेऊया आणि एकसारखे आपण ह्याचे गोळे करून घेऊया आणि त्याची पोळी लाटणार आहे आपण. पिठाचे असे 4 गोळे करून घेतले. तर आता ह्याला पीठ जर लागणार असेल तर मैदा थोडासा लावला तरी हरकत नाही, म्हणजे काय होतं की आपल्याला फ्रीली हे लाटता येतं, म्हणजे त्याचा शेप बदलत नाही. तर त्यामुळे थोडासा मैदा लावत लावत आपण हे आता छान लाटून घेऊया. मैदा लावल्यामुळं काय झालं की आपल्याला ते व्यवस्थित लाटता येते. थोडंसं पुन्हा थोडासा भुरभुरूया. तर आता आपण छान पोळी लाटून घेतली, एकदम पातळ लाटलेली आहे. आणि मक्याचं पीठ असल्यामुळं हे जे काही बॉर्डर आहेत, कडा आहेत, त्या थोड्याशा आपल्याला इव्हन आलेल्या नाही आहेत, थोड्याशा अशा पुढे. आणि त्या आपण कट करणार आहे, कारण काय ह्याचा असा चौकोन व्यवस्थित कट करून घ्यायचा, जेणेकरून आपले जे काही नाचोसचे ट्रायंगल आहेत ना ते व्यवस्थित यावे. तर त्याच्यासाठी आपण काय करूया, सुरीनं आधी ह्याचा चौकोन तयार करून घेऊया. त्यामुळे पोळी लाटताना मोठी लाटायची, म्हणजे साईडच्या कडा आहेत त्या आपल्या निघणार आहेत, त्यामुळं मधाला आपल्याला जो भाग आहे तो भरपूर मिळू शकतो. आणि आता हे सगळं जे कडेचं आहे ते सगळं काढून टाकूया.
आणि आपला हा चौकोन तयार झाला. आणि आता आपण काय केलं आहे हे बघा, एवढ्या जाडीची, म्हणजे एकदम अशी पातळ केलेली आहे, खूप जाड नाही, तर एवढी आपण पातळ ही पोळी लाटून घेतली. आता काय करूया, ह्याचे उभे आपण जेवढे आपल्याला आकाराचे हवेत तसे उभे आधी पट्ट्या करून घेऊया. आणि मग काय करायचे, तर ह्याचे आपले जेवढे आपल्याला ट्रायंगल करायचे तेवढ्या आकाराचे चौकोन आधी करून घेऊया. म्हणजे ते सोपे होतं करायला ट्रायंगल आपल्याला. त्याचे एक एक ट्रायंगल करत बसण्यापेक्षा चौकोन करून पटकन अगदी छान होतं. तर आता असे मोठे चौकोन आपण आधी तयार केलेत. आणि आता हे जे काही आपण चौकोन तयार केलेला आहे त्याला फक्त असा मधून कट द्यायचा इकडून इकडे, म्हणजे काय होतं की एका शेपचे तयार होतात. आणि आता ह्याला यॉर्क करूया अगदी बारीक बारीक. पोळी पूर्ण लाटून पहिल्यांदा जरी करून घेतलं तरी चालू शकतं. तर आपण सगळी पोळी लाटून घेतली, त्याचा चौकोन करून घेतला आणि नंतर त्याचे आपल्याला पाहिजे तशा आकाराचे चौकोन काढून घेतले आणि आपण थोडेसे त्याला काट्या चमच्याने असे छान असे टोके मारून घेतो. एक तर डिझाईन पण खूप छान होते त्याची आणि ते फुगत पण नाहीये, कारण आपल्याला इथे ते फुगायला नको पाहिजेत म्हणून. आणि आता बरोबर ह्या चौकोनांमध्ये आपण अशी तिरकी रेघ मारूया, म्हणजे ॲटोमॅटिक ह्याचे ट्रायंगल तयार होतात. असे छान एकाच आकाराचे सगळे ट्रायंगल तयार होतात. हे सगळे काढून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता एकदम असे छान पातळ झालेले आहेत आणि त्यामुळे काय होतात ते नंतर मस्त कुरकुरीत होतात. जसे आपण तळल्यानंतर मैदा आपण लावून लावून पातळ लाटल्यामुळे काय झालंय की ते खाली चिकटत पण नाही आहेत, अगदी इझिली पोळपाटापासून निघतायत ते. आपला एक लॉट करून झालेला आहे, असा कट करून झालेला आहे, त्यामुळे एकसारखे शेप तुम्ही बघू शकता. आणि आता आपण हे सगळे तळून घेऊया. तेल तापत ठेवलं होतं आपलं आणि तेल तापलंय. हो, अगदी मीडियम गॅसवरती, म्हणजे अगदी बारीक गॅसवरती आपण तेल तापवून घेतले, कारण हे इतकं नाजूक आहे. एका दुसऱ्या मिनिटामध्येच ते तळून होतं. भरपूर टाकायचे एका वेळेला, कारण नाहीतर लगेच मग अनइक्वल कलर येतात त्याचे, त्यामुळे जास्त टाकायचे. आणि एक लॉट आपला करून झाला होता. जसा जसा आपला एक एक लॉट होईल तसं तसं आपण तळून घेऊया. तर आता आपण आणि तळताना सुद्धा गॅस हा मीडियमच ठेवायचे. भरपूर घालून घेऊया त्याच्यामध्ये. आणि ह्याला आपण सगळे टाकल्यानंतर ह्याला सतत खालीवर करायचं किंवा हलवायचं, म्हणजे एकसारखा रंग येतो. नाहीतर काय होतं, जिथं बबल येतो ना तिथं तो जास्त करपल्याचा दिसतं, ते दिसायला चांगलं दिसत नाही. काही खायचा वगैरे काही विषय नाही, फक्त एकसारखा रंग यायसाठी सतत असं हलवत हलवत आपण तळून घ्यायचं. आणि एका वेळेला अगदी आपण 15 ते 20 टाकले तरीही चालू शकतो. मस्त अगदी अजिबात फुगलेले नाहीत. आपण काट्या चमच्याने त्याला एकदम छान असे टोके मारलेले होते, त्यामुळे जसे आकार पाहिजे तेवढाही अगदी झालेला आहे. आणि ते चौकोन केल्यामुळे काय झालं की एकसारखे सगळे होतात, ट्रायंगल तयार झाले. एकसारखे सगळ्यांना रंग अगदी आपला आलेला आहे. आता हे सगळे आपण काढून घेऊया. तेल चांगलं नितळून घ्यायचं आणि आपण इथे टिश्यू पेपर घालून घेतले, त्याच्यावरती काढून घेऊ. लगेच परत दुसरे त्याच ह्याच्यात बाकीचं सगळे तळून घेऊया. आणि गॅस कुठंही आपण कमी जास्त करत नाहीये, एकच करून ठेवलेला आहे, अगदी मीडियम.
आपण तळायला साधा झारा घेतलेला आहे आणि काढताना पण तो जाळीचा घेतो, म्हणजे त्यातून तेल सगळं ते निथळून येतं सगळं. हा परत मी लॉट काढून घेते. अगदी ह्याचा रंग आता इथे तुम्हाला असा येलोइश दिसतोय. थोडा थंड झालं की त्याला परत थोडासा रंग येतो आणि आपण साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये एक 15 ते 20 आपण टाकतोय, ते सगळ्या तळून होत आहेत. अशा पद्धतीने आता आपण पुढचे पण टाकून घेऊया. आणि आता याच पद्धतीनं आपण सगळे नाचोस करून घेऊया आणि सगळे तळून घेऊया. तर आपले सगळे नाचोस करून तळून झालेले आहेत आणि मस्त असा ह्याचा छान थंड पण झालेत. असा मस्त आवाज येतोय, एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेले आहेत. आणि मला वाटतं हे आपले पावशर तयार झालेत. 250 ग्रॅम अगदी तयार झालेले आहेत तेवढ्या प्रमाणाचे. आणि आता एखादा गार झालेला आपण मोडून बघूया. एकतर तो असा छान त्याचा आवाज पण येतोय आणि एक मोडून बघूया आपण. मस्त अगदी तेलकट सुद्धा अजिबात झालेले नाहीयेत आणि म्हणजे खुसखुशीत हे झालेले आहेत, म्हणजे कडक झालेले नाही आहेत पण खुसखुशीत झालेत, कारण आपण त्याच्यामध्ये चीज वगैरे घातलं होतं, त्यामुळे टेस्ट त्याची इतकी छान येणार आहे. तर आता अशा पद्धतीनं आपले सगळे नाचोस करून झालेले आहेत. आणि मगाशी आपण ह्याचं डीप तयार करून ठेवलं होतं किंवा नाचोस सॉस म्हणतात त्याला. तर आता त्याचं टेक्स्चर जे आहे तर ते असं झालेलं आहे. आणि जर एखाद्याला काय होतं, ते करून ठेवल्यानंतर थोडं थंड झालं की घट्ट येतं, सॉस आपला घट्ट येतो, तर त्या अशा वेळेला काय करायचं, थोडंसं थंड दूध घालायचं आणि चांगलं परत एकदा फेटून घ्यायचं, म्हणजे परत त्याचं आपल्याला पाहिजे तशी तयार होतो तो. आणि हा खूप पातळ पण नसतो आणि खूप घट्ट पण नसतो. किंवा मेयोनीज जर आवडत असेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये थोडं मेयोनीज घालून सगळं छान असं हलवून घेतलं तरी खूप छान क्रीमी लागतो अगदी. तर आज आपण मस्त अशी इटालियन मेक्सिकन मधली नाचोस ही रेसिपी बघितली. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही डिश आहे आणि खूप दिवस टिकणारी आहे. करून ठेवू शकतो आपण. आणि आपल्याकडे सॉस अगदी जरी नाचोस सॉस तयार नसला तरी अगदी सॉस बरोबर सुद्धा हे खूप छान लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूयात.